नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत समोर आलेल्या महत्त्वाच्या अपडेटची माहिती जाणून घेणार आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या प्रलंबित हप्त्याची वाट पाहत होते। आता या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले जात आहे। यासोबतच संबंधित निधीची तरतूद करण्यात आली असून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। मित्रांनो, या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी घेत आहेत। त्यामुळे प्रत्येक हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते। गेल्या काही महिन्यांपासून नवीन हप्ता जमा झाला नव्हता, त्यामुळे अनेक शेतकरी सतत विचारणा करत होते की पुढील हप्ता नेमका कधी मिळणार। याच पार्श्वभूमीवर आता महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडून अनावश्यक निधीला मंजुरी देण्यात आली असून तो निधी बँकेकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे। त्यानंतर आता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती दिली जात आहे। यावेळी अनेक ठिकाणी 2 प्रलंबित हप्त्याची रक्कम एकत्रित जमा केली जात असल्याचेही सांगितले जात आहे। त्यानंतर आता प्रत्यक्षात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे। आपल्याला माहितीच आहे की या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून ठराविक कालावधीनंतर आर्थिक मदत दिली जाते। मात्र मागील काही महिन्यात हा हप्ता जमा झाला नव्हता। इतकेच नव्हे तर पुढील हप्त्याची वेळ जवळ येत असतानाही मागील हप्ता मिळाला नव्हता। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते। काही शेतकऱ्यांना तर ही योजना बंद झाली की काय अशीही शंका निर्माण झाली होती। परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार निवडक जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हप्त्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले जात आहे। याशिवाय राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने ही रक्कम जमा केली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे। मित्रांनो, नुकतीच काही शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा समोर आली होती। त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्याबाबत हे नवीन अपडेट आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। याच दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता। मात्र त्यावेळी नमो शेतकरी योजनेचा संबंधित हप्ता जमा झाला नव्हता। आता मात्र प्रलंबित हप्ता आणि चालू हप्ता अशा दोन्ही हप्त्याची रक्कम एकत्रितपणे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले जात आहे। म्हणून अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे। आता पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे कोणती, लाभ मिळवण्यासाठी कोणती कामे पूर्ण करणे गरजेचे आहे, कोणत्या पात्रतेच्या आधारावर लाभ दिला जाणार आहे, ही सर्व माहिती आपण पुढील भागामध्ये सविस्तर पाहू। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणती कामे पूर्ण करणे आवश्यक आहे। कारण केवळ हप्ता जाहीर झाला म्हणून सर्वांच्या खात्यात पैसे जमा होतील असे नाही। शासनाने ठरवून दिलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो। सर्वप्रथम प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तयार केलेले असणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे। यासोबतच तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणेही महत्त्वाचे आहे। ज्या शेतकऱ्यांनी ही दोन्ही कामे पूर्ण केली आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे। मित्रांनो, अनेक शेतकरी वारंवार विचारतात की पैसे नेमके कोणाला मिळणार। यासाठी शासनाने काही पात्रता निश्चित केल्या आहेत। त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपण त्या अटीमध्ये बसतो का हे तपासणे आवश्यक आहे। जर तुम्ही शासनाच्या पात्र निकषामध्ये बसत असाल तरच हप्त्याचा लाभ मिळू शकतो, अन्यथा अनावश्यक अटी पूर्ण न झाल्यास हप्ता मिळवण्यास अडचण येऊ शकते। यामुळे कोणतीही अडचण टाळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती वेळेत पूर्ण असणे गरजेचे आहे। आता मित्रांनो, अनेक शेतकरी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारतात की पैसे कोणत्या बँकेत जमा होणार। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विविध राष्ट्रीय सहकारी आणि खासगी बँकांमधील खात्यामध्ये डीबीटी द्वारे रक्कम जमा केली जात आहे। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, IDBI बँक, HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक तसेच इतर सरकारी आणि सहकारी आणि खासगी बँकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे। म्हणजेच तुमचे खाते या बँकांपैकी कोणत्याही बँकेत असाल तर तुम्हाला पात्रतेनुसार रक्कम जमा होऊ शकते। मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात काही निवडक जिल्ह्यांमधून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर तो संबंधित बँकाकडे पाठवण्यात आला असून त्यानंतर डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जात आहेत। यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी हा दिलासादायक टप्पा मानला जात आहे। आता पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा केली जात आहे, मागील हप्ते न मिळालेल्या शेतकऱ्यांबाबत काय माहिती आहे, 3 टप्प्यामध्ये निधी वितरणाची प्रक्रिया कशी होणार। मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया निधी वितरणाच्या पुढील प्रक्रियेबाबतची महत्त्वाची माहिती। मिळालेल्या माहितीनुसार
सुरुवातीच्या टप्प्यात काही निवडक जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। यासोबतच ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळाले नव्हते किंवा अपूर्ण रक्कम मिळाली होती अशा लाभार्थ्यांबाबतही पुढील काळात प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती समोर आली आहे। मित्रांनो, काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये संबंधित निधीला मंजुरी देण्यात आली आहे। त्यानंतर हा निधी संबंधित बँकाकडे पाठवण्यात आला असून आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी प्रणालीद्वारे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जात आहे। यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची घडामोड ठरत आहे। आता प्रश्न असा आहे की ही रक्कम एकाच दिवशी राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही। यामागे कारण म्हणजे डीबीटी प्रणाली। या प्रक्रियेत लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न बँक खात्यात थेट पैसे वर्ग केले जातात। त्यामुळे संपूर्ण राज्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी रक्कम जमा करणे शक्य होत नाही। मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू झाली असून त्यानंतर पुढील 2 दिवसात उर्वरित जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा होती की ही रक्कम पेरणीपूर्वी मिळावी जेणेकरून शेतीच्या कामासाठी आर्थिक मदत मिळू शकेल। मात्र त्या कालावधीत निधी उपलब्ध नसल्यामुळे त्यावेळी पैसे वितरित करता आले नाहीत अशी माहिती या संदर्भात सांगितली जात आहे। आता मात्र पेरणी झाली असो किंवा अद्याप झाली नसो, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मित्रांनो, तसेच केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या मदतीबरोबरच राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जातो। या दोन्ही योजनांमुळे पात्र शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध होत असते। सध्या मात्र चर्चेत असलेली बाब म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या प्रलंबित आणि चालू हप्त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मित्रांनो, तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे, कारण निधी टप्प्याटप्प्याने केला जात असल्यामुळे सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी रक्कम मिळेलच असं नाही। त्यामुळे बँकेचा SMS उशिरा आला तरी घाबरण्याची गरज नाही। आता पुढील आणि शेवटच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे, कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, शेवटी शेतकऱ्यांनी कोणती 2 महत्त्वाची कामे तातडीने पूर्ण करावीत। मित्रांनो, आता या अपडेटमधील शेवटची आणि महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या टप्प्यात काही निवडक जिल्ह्यांमध्ये निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाणार आहे। या संदर्भात सुरुवातीला ज्या जिल्ह्यांची नावे आहेत त्यामध्ये परभणी, बीड, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार, नाशिक, नांदेड, जळगाव आणि जालना या जिल्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे। मित्रांनो, जर तुमच्या जिल्ह्याचे नाव सुरुवातीच्या यादीत नसेल तरीही काळजी करण्याचे कारण नाही, कारण निधीचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहे। म्हणून पुढील टप्प्यामध्ये इतर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही रक्कम जमा केली जाऊ शकते। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार शासनाने निश्चित केलेल्या नियमामध्ये जे पात्र लाभार्थी पात्र ठरत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। यामध्ये ज्या व्यक्तींच्या नावावर शेती नाही किंवा शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेच्या अटी पूर्ण होत नाहीत अशा लाभार्थ्यांना हप्ता मिळू शकत नाही। म्हणूनच प्रत्येक पात्र शेतकऱ्याने स्वतःची पात्रता तपासून घेणे आवश्यक आहे। मित्रांनो, या अपडेटमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी उपयोगी पडावी अशी अपेक्षा होती। विशेषतः पेरणीपूर्वी ही रक्कम मिळाली असली तर अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता। मात्र त्या काळात निधी उपलब्ध नसल्यामुळे त्यावेळी पैसे वितरित करता आले नाहीत अशी माहिती सांगितली जात आहे। आता मात्र पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शेवटी मित्रांनो, तुम्ही 2 महत्त्वाचे कामे पूर्ण केली आहेत का हे एकदा नक्की तपासा। पहिले म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का हे निश्चित करा, आणि दुसरे म्हणजे फार्मर ID शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तयार केले आहे का हेही तपासा, कारण या 2 बाबी पूर्ण असल्यास पात्रतेनुसार लाभ मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकते। तर मित्रांनो, आज आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रलंबित हप्त्याबाबत समोर आलेल्या संपूर्ण अपडेटची माहिती जाणून घेतली। यामध्ये निधी मंजुरी, डीबीटीद्वारे पैसे जमा करण्याची प्रक्रिया, टप्प्याटप्प्याने वितरण, आवश्यक कागदपत्रे, पात्रता आणि सुरुवातीला ज्या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे त्या सर्व मुद्द्यांची सविस्तर माहिती आपण पाहिली। आता पुढील अधिकृत अपडेट येताच त्याची माहिती आपण सर्वप्रथम जाणून घेऊ। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। अशा शेती आणि सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।